ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, विद्या समिती, ई लर्निंग स्टडी मटेरियल या अंतर्गत मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या विषयासाठी मी श्री बी एस केदार, लाल बहादूर शास्त्री, कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा. आज आपण ऍप्लिकेशन्स एक्झाम्पल्स ऑन साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल विथ युजुअल नोटेशन प्रूव दॅट 2 in bracket a sin square c divided by 2 plus c sin square a divided by 2 is equal to a minus b plus c. म्हणजे या ठिकाणी आपल्याला साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल आणि त्याचे ऍप्लिकेशन्स यांचे फॉर्म्युले वापरून हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन या ठिकाणी प्रूव्ह करायचे. आता मी सुरुवातीला I take the LHS of the given equation, that is 2 in bracket a into sin square c divided by 2 plus c into sin square a divided by 2 हे LHS घेतलं. आता काय करूया, त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे. ह्या 2 नी मी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. I multiplying this 2 by this whole equation, then I will get this 2a sin square c divided by 2 plus 2c sin square a divided by 2. हे भेटल्यानंतर आपण काय करूया, याच्यामधला हा जो a आणि ह्या सेकंड टर्म मधला c यांना थोडंसं ऍडजस्ट करून व्यवस्थित ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया. मी ते काम ह्या सेकंड टर्म मध्ये, सेकंड स्टेप मध्ये केलेलं आहे. a outside the bracket into 2 sin square c divided by 2. हा कुठून भेटला, तर ह्या 2 नी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस इन सेकंड टर्म c outside the bracket as this one and this 2 into sin square a divided by 2, it is in a bracket. या ठिकाणी या स्टेप साठी काय केलेलं आहे पहा, मी पुन्हा रिपीट करतो. हे जे LHS आहे त्या LHS मधल्या 2 नी मी ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय केलं आणि थोडीशी ऍडजस्टमेंट करून a ब्रॅकेटच्या बाहेर आणि या ठिकाणचा c हा ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. हे कशासाठी केलेलं आहे, तर या ठिकाणी जो आलेला आहे ब्रॅकेटमध्ये 2 sin square c divided by 2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 sin square a divided by 2, these are same, only here angle a and here angle c. एवढा फरक आहे फक्त की या ठिकाणी अँगल c आहे आणि या ठिकाणी अँगल a आहे, बाकी सेम आहे. आता काय करायचंय, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये, sin square theta divided by 2 which is equal to 1 minus cos c divided by cos theta divided by 2. तो फॉर्म्युला मी कन्वर्ट करतो 2 sin square c divided by 2 साठी आणि 2 sin square a divided by 2 साठी. आता तोच जर फॉर्म्युला कन्वर्ट केला तर 2 sin square c divided by 2 हे किती होणार, तर 1 minus cos c आणि 2 sin square a divided by 2 याची व्हॅल्यू होणार 1 minus cos a. आता ह्या दोन व्हॅल्यू, ह्या दोन फॉर्म्युल्यामध्ये आलेल्या व्हॅल्यूज ह्या आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून मी खालच्या स्टेप मध्ये लिहिलेला आहे, ज्या ठिकाणी a outside the bracket it is as it is into in bracket that is 1 minus cos c bracket close plus c again outside the bracket into in bracket 1 minus cos a. हे फॉर्म्युले सबस्टिट्यूट करून आपण या ठिकाणी आल्यावर आता इथं पहा, एक वेळेस आपण जरा जे प्रूव्ह करायचंय त्याच्याकडे जाऊया. आता जे आपल्याला ऍक्च्युअल प्रूव्ह करायचंय ते आहे a minus b plus c. म्हणजे या ठिकाणी एकही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अवेलेबल नाही फायनल प्रूफ मध्ये. इथं काय आहे, तर दोन साइड मधून एक साइड सबट्रॅक्ट झालेली.
म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता असा विचार करावा लागणार आहे की हा जो कॉस सी आहे, हा जो दुसरा कॉस ए आहे, या कॉसला इलिमिनेट करून, कॉस ऑफ अँगलला इलिमिनेट करून साईड मध्ये कन्वर्ट व्हायचं. तर जर साईड मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर याच्यासाठी आपल्याकडे कोसाइन रूलचे फॉर्म्युले आहेत. कोसाइन रूल काय सांगतंय, तर साइन ए ची व्हॅल्यू देतंय साईडच्या फॉर्म मध्ये, साइन बी ची व्हॅल्यू देतंय साईडच्या फॉर्म मध्ये, आणि साइन सी ची पण व्हॅल्यू त्या ठिकाणी साईड ए बी आणि सी च्या फॉर्म मध्ये आहे. सो बाय युजिंग द कोसाइन रूल वी राइट दिस cos c which is equal to a square plus b square minus c square divided by 2ab and cos a which is equal to b square plus c square minus a square divided by 2bc. म्हणजे सोप्यामध्ये सांगायचं जर झालं तर या ठिकाणी आपण cos c आणि cos e च्या साइन रूल कोसाइन रूल नुसारच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आता पहा त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होतंय, हा a it is as it is, in bracket this one is also again as it is, minus is as it is, and the value of cos c which is a square plus b square minus c square this whole divided by 2ab, bracket close, complete this bracket, plus now second term मध्ये हा c पुन्हा जशाच तसा, in bracket this one is also as it is, one हा पुन्हा जशाच तसा आला, minus the value of cos a from the cosine rule, that is b square plus c square minus a square this divided by 2bc. काय केलं इथं, तर फक्त एक काम केलेलं आहे की cos c आणि cos b च्या कोसाइन रूल मधल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. क्लिअर. आता यानंतर आता आपण जे स्टेटमेंट मध्ये प्रूव्ह करायचं होतं त्याच्यामध्ये जे प्रूफ आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या किमती ह्या साइड्सच्या फॉर्म मध्ये होत्या. आता आपण त्या ठिकाणी आलो की इथं असलेल्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या साइड्सच्या फॉर्म मध्ये, साइड म्हणजे साइड ए, साइड बी अँड साइड सी, दिस इज स्मॉल ए, स्मॉल बी अँड स्मॉल सी च्या फॉर्म मध्ये आहेत. आता काय, तर फक्त यांची व्यवस्थित अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन करून जे ऍक्च्युअल आन्सर पाहिजे ते आन्सर फाइंड आउट करायचे. आता यासाठी मी काय करतो सुरुवातीला, तर ह्या 1 पहिला ब्रॅकेट मधला 1 याला 2ab आणि ह्या सेकंड ब्रॅकेट मधल्या 1 ला 2bc नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करून दोघांचे डिनॉमिनेटर सेम आल्यावर डिनॉमिनेटर कॉमन काढतो. मग काय होईल, तर या ठिकाणी नेक्स्ट स्टेप मध्ये a इज ॲज इट इज, 1 ला 2ab नी मल्टिप्लाय केल्यानंतर 2ab मायनस नी पूर्ण पुन्हा ह्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल, दॅट इज मायनस a स्क्वेअर minus b square minus minus plus c square and this whole divided by denominator of this 2ab and denominator of this next term, that is 2ab. This is first bracket, it is completed. Now the second one, this c is again as it is. After that this 1 can multiply this 2bc. ह्या 1 ला आपण 2bc मल्टिप्लाय करूया. 2bc नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतंय, 2bc मायनस दिस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अँड दिस मायनस मायनस प्लस a स्क्वेअर दिस होल डिवायडेड बाय 2bc. आता या ठिकाणी या पद्धतीने आपण इथे पोहोचलो. आता या ठिकाणी आल्यानंतर काय करायचंय, तर जरा हे पूर्ण टर्म प्लसच्या अगोदरची एक टर्म आणि प्लसच्या नंतरची एक टर्म यांना थोडंसं ऑब्झर्व करूया. या ठिकाणी ह्या ब्रॅकेटच्या बाहेरचा ए आणि ह्या पहिल्या ब्रॅकेट मध्ये डिनॉमिनेटरला असलेला ए, तसंच ह्या सेकंड टर्म मध्ये ब्रॅकेटच्या बाहेरचा सी आणि या ठिकाणी डिनॉमिनेटरला असलेला सी, हे दोन्ही ए आणि हे सी सी हे एकमेकांसोबत कॅन्सल होतात. आता हे कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक किती राहत आहे आपल्याकडे इथं, तर 2ab मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर डिवायडेड बाय 2b. ते मी ह्या नेक्स्ट टर्म मध्ये नेक्स्ट स्टेप मध्ये पहिल्या टर्म साठी लिहिलं. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये प्लस शिल्लक काय राहतंय, cc गेट कॅन्सल अँड द रिमेनिंग पार्ट इज 2bc मायनस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर डिवायडेड बाय 2b. हा राहिलेला पार्ट
पुन्हा मी या ठिकाणी सेकंड टर्म मध्ये जशाच तसा लिहिलेला आहे. आता या ठिकाणी आल्यावर आता पुन्हा इथं दोन टर्म जशाच तशा ऍज इट इज भेटलेल्या आहेत आपल्याला. पण ह्या दोन टर्म मध्ये एक विशेष आहे, पहिल्या टर्मचं डिनॉमिनेटर पण 2b आणि दुसऱ्या टर्मचं डिनॉमिनेटर पण 2b आणि ह्या दोघांमध्ये ऍडिशनचं रिलेशन आहे आपल्याकडे. म्हणजे काय होणार, तर डिनॉमिनेटर सेम आणि दोन टर्म मध्ये जर ऍडिशनचं रिलेशन असेल तर ह्या पूर्ण न्यूमरेटरची ऍडिशन होणार. सो आय राईट दिस ऍडिशन इन नेक्स्ट स्टेप, that is 2ab minus a square minus b square plus c square plus 2bc minus b square minus c square plus a square, and this whole divided by these two denominators, it is a common 2b. अशा पद्धतीने आपण ही टर्म स्टेप पूर्ण केली. आता या ठिकाणी इथं काय होऊ शकतंय, तर एक वेळेस याचं न्यूमरेटर आपण ऑब्झर्व करूया. न्यूमरेटर जर ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येतंय, तर मायनस ए स्क्वेअर आणि हा प्लस ए स्क्वेअर हा 0 झाला. त्यानंतर हा मायनस सी स्क्वेअर आणि हा प्लस सी स्क्वेअर हा 0 झाला. आता शिल्लक किती राहिलं, तर 2ab मायनस बी स्क्वेअर 2bc मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच दिस इज 1 मायनस बी स्क्वेअर and this one is again 1 more minus b square. If we adding these two, then we get minus 2b square. जे शिल्लक राहिले ते मी नेक्स्ट स्टेप साठी खाली लिहिलं, that is a 2ab minus 2b square plus 2bc, this whole divided by 2b. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी या स्टेपवर आहे. इथं जर न्यूमरेटर आपण ऑब्झर्व केलं, न्यूमरेटर ऑब्झर्व केल्यानंतर असं लक्षात येतंय की न्यूमरेटरच्या फर्स्ट टर्म मधून, सेकंड टर्म मधून आणि थर्ड टर्म मधून 2b आपण कॉमन घेऊ शकतो. इफ वी टेक कॉमन 2b फ्रॉम न्यूमरेटर, देन वी गेट 2b in bracket. In first term there is a remaining, in second term there is minus b remaining, and in third term there is plus c remaining. It means in numerator we get 2b in bracket a minus b plus c, and this denominator 2b, it is again as it is, and now we are here. आता या ठिकाणी आल्यावर न्यूमरेटरचा ब्रॅकेटचा बाहेरचा हा 2b आणि डिनॉमिनेटरचा 2b, दिस 2 विल बी कॅन्सल. हे दोन आता कॅन्सल होतील. आता हे दोन जर कॅन्सल झाले तर शिल्लक किती राहतंय पहा, इथं फक्त न्यूमरेटरला ब्रॅकेट मध्ये a मायनस b प्लस c शिल्लक राहतंय, जे की मी इक्वल टू नोटेशन देऊन समोर लिहिलेलं आहे, दॅट इज a मायनस b प्लस c, and this a minus b plus c, this is the RHS of the given statement. दिलेल्या स्टेटमेंट मधला हा RHS आहे. अशा पद्धतीने आपण साइन, कोसाइन आणि प्रोजेक्शन रूलचे जे युज्युअल नोटेशन्स आहेत, युज्युअल फॉर्म्युले आहेत, त्यांचा यूज करून हे दिलेलं इक्वेशन प्रूव्ह केलेलं आहे. काय केलं इथं, तर पुन्हा एकदा मी 2 मिनिटात रिवाइज करतो. LHS घेतलं, LHS घेऊन 2 sin square theta by 2 चा फॉर्म्युला आणण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि 2 sin square theta by 2 ला 1 minus cos theta चा फॉर्म्युला वापरून cos मध्ये गेलो. cos मध्ये गेल्यानंतर बाय युजिंग कोसाइन रूल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधून पूर्णपणे ABC म्हणजे साइड्स मध्ये आलो आणि नंतर फक्त अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन करून जे आपल्याला पाहिजे होतं a minus b plus c ते प्रूव्ह केलं. यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम SC. दिस प्रॉब्लेम इज डिपेंड अपॉन द ऍप्लिकेशन्स of sine rule, cosine rule and projection rule. Means half angle formula, area of triangle formula, that is Hero's formula, and Napier's analogy. So in that fourth one, in triangle ABC, if side A which is equal to 18, comma side B is equal to 24 and side C is equal to 30, then find the value of first one cos A, second sin A divided by 2, third cos A divided by 2, fourth
tan A divided by 2, and fifth area of triangle ABC, and the last one is sin A. आपल्याला ह्याच्या दिलेल्या 3 व्हॅल्यूज आहेत, ह्याच्या 3 साइड्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत A, B आणि C. ह्या व्हॅल्यूजचा यूज करून या ठिकाणी cos A sin A by 2, cos A by 2, tan A by 2, एरिया ऑफ ट्रायंगल आणि sin A ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. आता यासाठी अगोदर आपण फॉर्म्युले कोणते यूज करणार, तर मी आत्ताच तुम्हाला बोलता बोलता सांगितलं होतं की हे एक्झाम्पल डिपेंड अपॉन ऍप्लिकेशन्स ऑफ साइन, कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल. म्हणजेच हाफ अँगल फॉर्म्युले याच्यावरती किंवा एरिया ऑफ ट्रायंगल ही रोज फॉर्म्युला याच्यावर डिपेंड आहे. मग आपल्याकडे sin 1 डिवायडेड बाय 2 साठी हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे, तो आपल्याला माहित आहे. cos A डिवायडेड बाय 2 साठी हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे, तोही माहित आहे. tan A डिवायडेड बाय 2 चा आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा आहे. आता फक्त शिल्लक राहतात हे दोन, cos A आणि sin A. यांच्यासाठी काय करणार, तर सुरुवातीला आपण cos A साठी कोसाइन रूलचा फॉर्म्युला वापरूया. ठीक आहे. बर, हे आपण डिस्कशन का करतोय, तर जे दिलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला असं काय काय भेटणार आहे की ज्यांचा उपयोग आपण फॉर्म्युल्यामध्ये केल्यानंतर उत्तर भेटेल. म्हणजे आपल्याकडे असलेले जे 2-3 फॉर्म्युले आहेत त्यापैकी आपण कोणता फॉर्म्युला वापरायला पाहिजे. तर जर समजा मी कोसाइन रूल मधला cos A चा फॉर्म्युला वापरला तर cos A ची व्हॅल्यू इथं कोणत्या फॉर्म मध्ये, तर डेफिनेटली A, B आणि C च्याच फॉर्म मध्ये, म्हणजे त्याला इथं अडचण येत नाही. त्यानंतर sin A by 2 हाफ अँगलची व्हॅल्यू कोणत्या फॉर्म मध्ये, तर अंडर रूट ABC आहे. याच्या व्यतिरिक्त तिथे एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे S, सर्कम रेडियसचा. म्हणजे जर आपल्याला sin A डिवायडेड बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युल्याने काढायचा असेल तर याच्या अगोदर इथपर्यंत जाण्यापूर्वी आपल्याला S फाइंड आउट करणं आवश्यक आहे. तीच कंडिशन कॉस्ट नाही, तीच कंडिशन एरिया ऑफ ट्रायंगल आहे. मग जे दिलंय ते लिहूयात, जे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आवश्यक आहे ते अगोदर फाइंड आउट करूया आणि नंतर ऍक्च्युअल प्रॉब्लेमला सुरुवात करूया. सो व्हॉट इज गिवन, आय राइट हियर गिवन दॅट व्हॉट इज गिवन. सो A is equal to 18, B is equal to 24 and C is equal to 30. हे दिलेलं आहे. पण आपण आत्ताच बघितलं की A, B, C व्यतिरिक्त आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये जर जायचं असेल तर सर्कम रेडियसची आवश्यकता आहे. And we know that circumradius means S, which is equal to A plus B plus C divided by 2. तर ती A plus B plus C divided by 2 यावरून circumradius काढून घेतली आपण इथं, that is 18 plus 24 plus 30 divided by 2 which is equal to 70 divided by 2, that is the 36. अशा पद्धतीने we have that A is equal to 18, B is equal to 24 and C is equal to 30 and the fourth S is equal to 36. आता काय लागणार आहे, तर आता S minus A, S minus B, S minus C हे हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये आहे. मग ते नंतर प्रत्येक वेळेस वेगवेगळं काढण्यापेक्षा मी सुरुवातीलाच या ठिकाणी त्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. दॅट इज S minus A which is 36 minus 18, it is 18. Next S minus B, that is 36 minus 24 which is equal to 12. And the last one is S minus C, that is 36 minus 30 which is 6. ही जी व्हॅल्यू आहे S minus A, S minus B आणि S minus C, ही व्हॅल्यू प्रत्येक जागेवर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेस कॅल्क्युलेट करण्याऐवजी आपण इथं सुरुवातीला फक्त कॅल्क्युलेट करून घेतलेली. आता ऍक्च्युअल प्रॉब्लेमला सुरुवात करूया. दॅट इज फर्स्ट वन which is cos A, and we know by using cosine rule cos A is equal to B square plus C square minus A square divided by 2BC. Now we have B, C, A. I put the value of B, C and A in this equation, then we will get, that is B square means 24 square plus C square means 30 square
minus a square means 18 square. This whole divided by 2 into 24, this is b, into the value of c is 30. If we calculate this one, then we get the value of cos a which is equal to 4 divided by 5. याचं पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला cos a ची व्हॅल्यू भेटती आणि जी आहे 4 divided by 5. This is the answer of first sub question. After that, second one, that is cos a divided by 2. आता हा हाफ अँगल फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. We know by using half angle formulas, cos a divided by 2, it is equal to under root s minus b, s minus c is divided by bc. आता आपल्याकडे आपण सुरुवातीला s minus a फाइंड आउट केलंय, s minus b केलंय, s minus c केलंय. मी ह्या व्हॅल्यू उचलतो आणि फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. We know s minus b is equal to 12, s minus c is equal to 6. So I put these two values in this formula. So we will get is equal to under root at the place of s minus b is a 12 into at the place of s minus c is a 6. This whole divided by bc. This b is equal to 24 and c is equal to 30. It is equal to, if we calculate this equation, if we calculate this term, then we will get it is equal to 1 divided by under root 10. आपण याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला याची किंमत 1 divided by 10 भेटते. अशा पद्धतीने सेकंडचं सोल्युशन झालं. दिस थर्ड हाफ क्वेश्चन, सब क्वेश्चन, that is cos a divided by 2. Now again by using half angle formula, this cos a divided by 2, it is equal to under root s in bracket s minus a divided by bc. We know in this particular problem our s is equal to 36, s minus a is equal to 18, b is equal to 24 and c is equal to 30. So I put these values in this root. So we will get it is equal to under root that 36 means at the place of s 36 into at the place of s minus a that is 18 is divided by b, this is 24 into c that is 30. If we calculate this root, then we get it is equal to 3 divided by under root 10. अशा पद्धतीने ही तिसरी व्हॅल्यू भेटली. तिसरा सब क्वेश्चन सुटला. आता याच्यामध्ये काय आहे तर फिजिक्स मध्ये जसे गिवन डाटाचे प्रॉब्लेम्स असतात सेम त्या पद्धतीने आहे. व्हॅल्यू दिलेली आहे, व्हॅल्यू उचलायची, फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची, कॅल्क्युलेशन करायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. आता यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, दॅट इज tan a डिवायडेड बाय 2. आता हा tan a डिवायडेड बाय 2 जो आहे टॅनचा आपण आपल्या शाळेतला फॉर्म्युला इथं वापरला तरी चालतोय. We know this tan a divided by 2 is equal to sin a divided by 2 divided by cos a divided by 2. हे का तर हे पर्टिक्युलर या प्रॉब्लेम पुरता आपण घेतलेलं आहे. याचं कारण असं की आपण ऑलरेडी sin a by 2 ची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली, cos a by 2 ची व्हॅल्यू पण फाइंड आउट केली. जर समजा या ठिकाणी जर पर्टिक्युलरली फक्त टॅनच विचारला असता tan a by 2 तर मग मात्र आपल्याला हा फॉर्म्युला वापरता आला नसता. इथं मात्र त्यावेळेस हाफ अँगलचा फॉर्म्युला दिस tan a divided by 2 which is equal to under root s minus b s minus c divided by in bracket s minus a हा फॉर्म्युला यूज करावा लागला असता. पण बाय चान्स या ठिकाणी आपल्याकडे टॅनच्या ज्या दोन आवश्यक व्हॅल्यू आहेत साइन आणि कॉस दोन्हीही फाइंड आउट झालेले आहेत म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे वापरूया. दॅट इज tan a divided by 2 is equal to sin a divided by 2 is whole divided by cos a divided by 2. So from the second solution and second sub question and third sub question, that is here the second one and third one, we know the value of sin a divided by 2. I write it is here, that is 1 divided by under root 10, and again we know the value of cos a divided by 2, that is 3 divided by under root 10. I write it is here. Now the denominator of numerator, that is root 10, and denominator of denominator, these are cancelled
and the remaining part is only 1 divided by 3. फक्त शिल्लक राहते 1 divided by 3. It means the value of tan A divided by 2 which is equal to 1 divided by 3. After that, the second last sub question, that is fifth one, is the area of triangle ABC. आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी फाइंड आउट करायचा आहे आणि दिलेल्या व्हॅल्यूज त्या साइड्सच्या फॉर्म मध्ये. याच्यासाठी आपल्याकडे हिरोजचा फॉर्म्युला आहे. बाय युजिंग हिरोज फॉर्म्युला वी नो दॅट द एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी व्हिच इज इक्वल टू अंडर रूट s minus a, s minus b and s minus c. From this first we find out the value of s minus a, s minus b and s minus c. I put these four values as it is in this bracket, in this root. So we will get the area of triangle ABC which is equal to under root 36, that is the value of s, into 18, the value of s minus a, into 12, the value of s minus b, into 6, this is the value of s minus c. If we multiply this and find its square root, then we will get 216 square units, and this is the area of the triangle. So the area of triangle by using Hero's formula is 216 square unit. This is the fifth one, and now we'll go for last. आता आपण शेवटचं एक्झाम्पल कडे जाऊयात. That is the sixth one is the value of sin A. आता sin A ची व्हॅल्यू काढायची. आता sin A ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याकडे sin म्हणल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला लक्षात येतं कोसाइन रूल वापरून बघूया. कोसाइन रूल जर वापरला तर sin A ची व्हॅल्यू किती भेटणार? ती k आणि a च्या फॉर्म मध्ये असणार. आता इथे कॉन्स्टंट k हा आपल्याकडे अवेलेबल नाही. मग काय, तर इथे काही दुसरी व्यवस्था आहे का? दुसरे काही हाफ अँगल मध्ये फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतो का आपण? तर डेफिनेटली 11वी मध्ये जो ट्रिग्नोमेट्रीचा एक फॉर्म्युला आहे हाफ अँगलचा, आणि तो आपण इथं पण थेरम मध्ये ऍप्लिकेशन मध्ये वापरलेला आहे. तो जर वापरला तर इथं आपण साइन ए ला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करू शकतो. दॅट इज साइन ए is equal to 2 sin a divided by 2 into cos a divided by 2, ज्याच्या की किमती आपल्याकडे आता लगेच अवेलेबल आहे. So by we use the sin a is equal to 2 sin a divided by 2 into cos a divided by 2, this half angle formula. This 2 is as it is, and we know the value of sin a divided by 2, that is from the sub question second, this is 1 divided by 10, and the value of this cos a divided by 2, this is from the sub question third, this is 3 divided by 10. So if we put the value of sin a divided by 2 and cos a divided by 2 from the sub question second and third, then we will get the sin a is equal to 2 into 1 divided by root 10 into 3 divided by root 10. पुन्हा यांचे calculation, again we calculating this, then we get the sin a is equal to 3 divided by 5. पुन्हा आपण जर यांचे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय भेटतंय? 3 divided by 5. अशा पद्धतीने या ठिकाणी हे सेकंड लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स ऑन साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, ते इथं संपलेलं आहे.